पाथर्डी शहरामधील ज्योतिभवन येथे मेडिकल मिशन बँगलोर सिस्टर्स यांच्या वतीनं जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। महिला सन्मान समाजाचा अभिमान या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश दिला। आरोग्य माता केंद्र आणि ज्योतिभवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात ज्योतिभवन येथील वसतिगृहातील मुलींनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली। या प्रसंगी मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार संपन्न झाला। नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते सुपिरियर सिस्टर ब्लू लुसी दिब्रिटो, आरोग्य माता केंद्राच्या संचालिका सिस्टर शीला जाधव, ज्योतिभवन हॉस्टेलच्या संचालिका सिस्टर कीर्ती मकासरे यांचा सन्मान संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी नगर परिषद नगराध्यक्ष अभय आव्हाड होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, समाजसेविका सिस्टर जॅकलिन, नगरसेविका ज्योती पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल उत्कर्ष वडदे, डॉक्टर सोनल नागरे, महिला प्रतिनिधी शाफिया पटेल, फादर सुनील गायकवाड, फादर जोशी आदी हजर होते। या प्रसंगी आरोग्य माता केंद्र आणि ज्योतिभवन येथील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सेवाभावी कार्याचा सन्मान संपन्न झाला। या कार्यक्रमात समाज प्रबोधनाचा भाग म्हणून बालविवाह बंद या विषयावर प्रभावी नाटिका सादर करण्यात आली। या नाटिकेमधून समाजामधील कुप्रथांविरोधात जनजागृतीचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी समाजसेविका सिस्टर जॅकलिन यांनी मानवी तस्करी या गंभीर विषयावर मार्गदर्शन करत महिलांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं। महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि एकजुटीच्या बळावर समाजामध्ये आपले स्थान अधिक बळकट करावे असा संदेशही त्यांनी दिला। या प्रसंगी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल उत्कर्ष वडदे यांनी देखील महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले। म्हणजे मला सिस्टर ते कायम आपल्या घरातलेच असल्यामुळे मला सांगत चला, मी तत्पर आम्ही सर्व आहोत। आत्ताच सगळ्यांनी सांगितलं कल्पना चावला असं सगळ्या महिला भगिनींना किती अडचणी असतात हे आम्ही जाणतो। तुम्हाला दोनच उदाहरण देतो मी। महाराष्ट्राचं जे नेतृत्व करत होतं, जे विकसनशील होतं, महाराष्ट्रासाठी सचिन दिनकर, पाथर्डी पवार हे एका क्षणात गेले। ते एका कार्यक्रमासाठी जात होते, म्हणजे ती इतकं भयानक दुःख आहे की त्यांनी जे इतकं केलं होतं त्यांच्यावर कितीतरी कुटुंब जगत होते, इतकं त्यांनी संस्था कारखाने काढून हजारो कुटुंबाचा गाडा ते चालवत होते। ते अचानक गेल्यामुळे इतका दुःखाचा डोंगर कोसळला। पण यांचं परत हानी होऊ नये म्हणून एक भगिनी ते सुनित्राताईंनी सगळं दुःख बाजूला सावरून परत स्वतः सक्षमपणे नेतृत्व हातात घेतलं आणि एवढा त्याग त्या महिला भगिनींनी केला, सुनित्राताईंनी केला। तसंच आपल्या शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई यांच्यावर पण काळाचा आघात झाला। राजीव राजळे चालता चालता तरुण वयात गेले। त्यानंतर मोनिकाताईंनी सक्षमपणे शेवगाव पाथर्डी मतदारसंघात फिरून आपल्या महिला भगिनी असतील सर्वांना सक्षम करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या पण खंबीरपणे उभा राहिल्या। हेच मी तुम्हाला सांगतो की खूप संकट येत असतात, तुम्ही पण खंबीरपणे उभा राहा, हेच यावेळी मी या प्रसंगी सांगतो। पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। मला जागतिक महिला दिनानिमित्त खरं यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊ वाटतात, कारण की एवढ्या प्रेमळ महिला मी म्हणते कुठंच पाहायला मिळणार नाही। खरं तर आज सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करते, जय जिजाऊ यांना मी विनम्र अभिवादन करते, राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना मी विनम्र अभिवादन करते, अहिल्याबाई होळकर यांना पण विनम्र अभिवादन करते आणि आपल्यातून गेलेल्या मदर तेरेसा असतील त्यांना पण विनम्र अभिवादन करते। आणि आपल्या आज भारताच्या प्रथम नागरिक म्हणून आज राष्ट्रपती या पदावर कार्यरत असलेल्या द्रौपदी मुर्मू खरं तर आपल्या या भगिनीच आहेत आणि प्रतिभाताई पाटील यांनी पण आपल्या भारतासाठी आणि महिलांसाठी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। मी यांना पण माझा मानाचा मुद्रा। आपण महिला दिन म्हणून साजरा करतो, हा संपूर्ण जगात आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतो। हा महिलांच्या सन्मानासाठी व हक्कासाठी साजरा करतो। स्त्री एक व्यक्ती नव्हे तर ती एक आई, बहीण, पत्नी व मुलगी व समाजाचा आधारस्तंभ आहे। आपल्या समाजातील महिला क्षेत्रात भरपूर पुढे गेलेल्या आहेत, जसे की सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीच्या शिक्षणासाठी
भरपूर मोठा संघर्ष केला आहे. तसेच कल्पना चावला यांनी अंतराळात जाऊन भारताचा अभिमान वाढवला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हा एकच आहे की महिलांना समान हक्क, सन्मान व प्रोत्साहन मिळावे. एसआय मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.